आम्ही एक वस्तुस्थिती सरकारच्या समोर मांडण्याचा तुमच्या माध्यमातून प्रयत्न करतोय। राज्यातलं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो, सबसेल खोटं बोलते। त्यांना लोकांच्या पोटापाण्याची काळजी नाही। सामान्य लोक, मध्यमवर्गीय लोकांचे मुलं मुली शिकायला जे शहरात आलीत त्या ठिकाणी आता जेवणाची व्यवस्था नाही म्हणून त्यांना गावाकडे जावं लागतंय। आणि मग हे सगळं चालत असताना सगळं आलबेल आहे हे असं दाखवण्याचा जो सरकार प्रयत्न करतोय आणि जनतेच्या त्रासाकडे सरकार मुद्दामून दुर्लक्ष करते आहे, हा त्याचा प्रयत्न त्यांचा आहे। आणि म्हणून त्यांना आम्ही या सरेंडर व्यवस्थेला, जी अमेरिकेला सरेंडर झाली एप्स्टीन फाईलमुळे, जे केंद्रातलं सरकार, देशाचे प्रधानमंत्री, ते आम्ही सिम्बॉलिक इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि लोकांच्या भावना, या लोकांच्या भावना आहेत, या आमच्या नाही, या लोकांच्या भावना आम्ही सरकारच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। विधानसभेतही आज आम्ही या विषयावरची चर्चा सरकारकडून मागणार आहे। सरकार अजूनही निवेदन करायला तयार नाही आहे। जेव्हापासून इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून आम्ही विधानसभेत हा सातत्यानं प्रश्न आम्ही मांडतोय, पण सरकार अजूनही निवेदन करत नाही। म्हणजे सरकार हे लपवते आहे, वस्तुस्थिती लपवते आहे, हा त्याच्यातला मिड डे मील बंद करावी लागेल जर अशी स्थिती जर राहिली तर सगळंच बंद होणार। कारण की उद्या डिझेल पेट्रोल संपलं, कारण की आता गॅसचा तुटवडा आला, आता डिझेल पेट्रोलचा तुटवडा आला तर जे वाहतूक होणार आहे ते सगळं थांबणार आहे। त्याच्यामुळे मोठे जे शहर आहेत, जसं मुंबईसारखी जेवढी शहरं आहेत, या शहराला सगळे खाली होणार आहेत। कारण की इथं खायला पण राहणार नाही। जसं आज दुबईची परिस्थिती झाली, ती परिस्थिती मुंबईसारख्या मोठ्या शहरांची आज देशपातळीवर सगळीकडे होणार आहे। त्यामुळे हे सगळेच्या सगळे शहरं ओसाड पडणार आणि त्याच्यामुळे उद्या कोरोनापेक्षा भयानक परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। हे सरकारच भ्रष्टाचारी आहे। सिलेंडरचा काळा बाजार जो होत आहे, सरकारला माहिती आहे, सरकारला त्याचं कमिशन येत आहे, जनतेकडून लुटण्याचं काम चालू आहे। एक सिलेंडर 2000 रुपयाला आज बाजारात विकलं जात आहे। त्यामुळे हा जो सगळा कमिशन आहे हे सगळं सरकारकडे येत आहे का? कारण की सरकार एकही कारवाई करत नाही, फक्त तोंडानं बोलते आहे। म्हणजे सरकारचा हिस्सा आहे जनतेचे पैसे लुटण्यामध्ये। सर, आज सत्ताधारी एक विधेयक मांडणार आहे, धर्मांतर विरोधीचं धर्म स्वातंत्र्य विधेयक। मला हे कळत नाही, महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कायदा आहे आणि या कायद्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य तर घटनेनेच दिलेलं आहे। त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य हा सगळा जो आहे, मी कुठल्या धर्मात राहायचं, कुठल्या धर्मात नाही जायचं, हे जबरदस्ती, कारण की त्या कायद्यामध्ये एक प्रयोजन आहे की कोणालाही, कुठल्या व्यक्तीला धर्मांतर करायसाठी जबरदस्ती करायचा कोणालाही अधिकार नाही। आणि जो कोणी अशा पद्धतीचा जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची व्यवस्था आपला जो कायदा त्या पद्धतीचा आहे। पण जनतेचे मूळ प्रश्न जे आज आहे, या मूळ प्रश्नाकडून सरकार मुद्दामून या पद्धतीचं लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी हा एक अयशस्वी प्रयत्न करतो आहे। आणि धार्मिक तेढ हा बीजेपीचा मूळ राजकीय मुद्दा आहे, तो या निमित्तानं आणण्याचा ते प्रयत्न करतात। विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जाणार आहे का? तुमचे खासदार दिल्लीच्या संसदेच्या पायऱ्यांवरती आंदोलन हा विषय आहे, विधान भवनामध्ये निदर्शने करणार। सरेंडर हा फक्त टोला आहे, टोपणा आहे, चित्र आहे। आमच्या देशाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी हा शब्द, सरेंडर शब्द दिलेला आहे आणि लोकसभेत मांडलेला आहे। ज्या पद्धतीने एप्स्टीन फाईलच्या नंतर आणि अदानी वर जे काही अमेरिकेमध्ये कोर्टामध्ये केसेस चाललेले आहेत आणि ज्या पद्धतीची सजा अदानीला अमेरिकेच्या कोर्टाने दिलेली आहे, हा फायनान्शियल कॅपिटल जे आज बीजेपीचं अदानीकडे आहे ते मोडकळीस येईल। आणि एप्स्टीन फाईल पुढे आली तर एप्स्टीन फाईलमुळे आमचा सगळा सत्यानाश होईल। अमेरिका वारंवार हे ब्लॅकमेलिंग नरेंद्र मोदींची करताय आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहे पद विसरून मला देशाच्या जनतेला न्याय द्यायचा आहे ही भूमिका विसरून स्वतःच्या व्यवस्थेसाठी ते सरेंडर झालेले आहेत आणि ते सरेंडर झाल्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या जनतेला
या सगळ्या परिणामाच्या सामोर जावं लागते आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे भूमिका सातत्यानं आज नाही अनेक दिवसापासून आमचे नेते राहुल गांधीजी लोकसभेत आणि रस्त्यावर सुद्धा मांडतात आहेत. हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. राज्यावर उपासमारीचे संकट आल्यावर केंद्र सरकार याला जबाबदार नाही. भाजपच जबाबदार आहे आणि त्यांच्यासोबत असलेले लोक जबाबदार आहेत. कारण की ज्या पद्धतीनं सत्तेची मलाई खाण्यासाठी हे सगळे एकत्रित झालेले आहेत आणि ब्लॅकमेलिंग करून सत्ता चालवण्याचा जो प्रयत्न भाजप देशात असो की राज्यात करते आहे, त्याच्यामुळे हे सगळे परिणाम आता आपल्या सगळ्यांना भोगावं लागतात आहेत. धर्माच्या नावानं ज्या पद्धतीनं संविधानालाच न मानण्याची जी भूमिका आतापर्यंत भाजपने केलेली आहे, त्याच्यामुळे आज देश आणि संविधान ह्या दोन्ही गोष्टी भाजपसाठी बाजूला पडलेल्या आहेत. त्यांची सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि देशाच्या लोकांना लुटण्याचं काम BJP आणि त्यांचे सत्ताधीश देशात आणि राज्यात करतात आहेत. ही वस्तुस्थिती पुढं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात महाराष्ट्राच्या जनतेला असो की देशाच्या जनतेला असो आज अडचणीत आणण्याचं काम यांच्या या वाईट नियतीमुळे आज जनतेला भोगावं लागतं आहे. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.